यापुढे कोणावर आरोप करशील तेव्हा अचूक माहितीनिशी कर, म्हणजे असं हसं नाही होत. And now, get lost from here. काय चाललंय या घरात तेच कळत नाही. समीर, मी प्रधानांकडे जाऊन आलोय. आशू, तुला माहिती आहे मी तिकडे लांब होतो ना तुझ्यापासून, त्यावेळेस सतत माझं मन अस्वस्थ असायचं, सतत तगमग तगमग व्हायची. असं वाटायचं की तुझ्याबरोबर काहीतरी वाईट घडतंय. आशू, मी सतत तुला विचारायचा प्रयत्न केला. एवढ्या लांब असून सुद्धा मला हे सगळं का वाटायचं माहितीये? कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे ग, पण फक्त माझं तुझ्यावर प्रेम आहे. आशू, तू माझ्याशी एक बाजूला फोनवर बोलायचीस आणि दुसऱ्या बाजूला हे आशू, तू फसवलंस ग मला. देवाने अजून कुठलीही शिक्षा दिली असते ना, माझा जीव जरी गेला असता ना आशू, तरी चाललं असतं ग मला. आशू, तू माझी फसवणूक मी नाही सहन करू शकलो. तुझी श्रीमंती तुला लखला भाषू. यापुढे आपला काहीही संबंध नाहीये. तुझ्यावर प्रेम करून मी फसले असं बोलू नये. कसला विचार करतो शुभंकर? मा, त्या समीरनं इथं येऊन इतका तमाशा केला म्हणजे अश्विनीला त्यानं खूप त्रास दिला असणार. मीही तोच विचार करते. खरंच असं व्हायला नको होतं. नाही काय ना, आपण फक्त असं विचार करू शकतो, बोलू शकतो असं, पण सगळं सहन करावं लागतंय बिचारे अश्विनीला. शुभंकर, इतकं सगळं कशाला ऐकून घेतलंस तू त्याचं? हं? अरे चांगले धक्के मारून हाकलून द्यायला हवं होतं त्याला सरळ. काही नाही रे, नुसते पैसे उकळायचे धंदे थे, पैसे उकळायचे. मला तर वाटतं त्या पोरीनंच पाठवलं असणार त्याला.
ही अशी माणसं तमाशा करूनच ब्लॅकमेल करत असतात. तू इतकं मऊ राहू नकोस ना शुभंकर. आज घराशी आले, उद्या ऑफिसमध्ये येतील. 4 चौघात असा तमाशा केला की तू कचाट्यात सापडशील ना त्यांच्या. आत्या पुरे. मला या विषयावर चर्चा नकोय. मग मी जातोय ऑफिसला. शुभंकर ज्यूस तरी घेऊन जा. नको. खरं सांगितलेलं आवडतच नाही लोकांना. प्रत्येकाचं खरं वेगळं असतं बंच, विसरू नका. समीर, तू माझं सर्वस्व होतास, आजही आहेस. मी तुझ्याशी खोटं बोलले असेल, पण मी तुला फसवलेलं नाही. आज मागे वळून पाहताना तुला सगळ्या गोष्टी सोप्या वाटत असतील, पण ज्या परिस्थितीत मी सापडले होते ती परिस्थिती तुझा आणि दादाचा घास घ्यायला निघाली होती. विनोदने खूप मोठा फ्रॉड केला. त्याचे 10 लाख फेडण्यासाठी मी त्याच्या बॉसकडे हातापाया पडून मुदत मागितल्यानंतर त्यांनी 1 आठवड्याची मुदत दिली मला. दादाची नोकरी गेला तर जमा होती. दादा गॅरेंटर होता, आपल्याला माहिती आहे, तुलाही माहिती आहे. आपण त्याचं कर्ज फेडलं नसतं तर पोलिसांनी तुला फरार घोषित केलं असतं समीर. आणि त्याच वेळेला आईंनाही हार्ट अटॅक आला. मिसेस प्रधानांनी ऐनवेळी. याचं नाव सुद्धा काढू नका माझ्या समोर. गेले 7 महिने मी त्यांच्या नावासोबतच जगतेय समीर. त्यांनी पैसे दिले नसते तर आईंचा जीव वाचला नसता. त्यांना सरोगेट मदर हवी होती, पण हाच प्रयत्न या किटीने केला होता. काय मत होतं हे माहिती आहे ना तुला. तरी सुद्धा मी तो पर्याय स्वीकारला, कारण मला तुला आणि दादाला या सगळ्यातून वाचवायचं होतं. समीर, मागे वेळून जेव्हा आपण ॲनालिसिस करतो ना तेव्हा सहज म्हणतो दुसरे पर्याय नव्हतेच का. पण त्यावेळेस माणूस परिस्थितीच्या तावडीत सापडले असतो ना, त्यालाच कळू शकतं की त्याचा जीव किती आणि कसा गुदमरतोय ते, किंवा त्याच्यावर अत्यंतिक प्रेम करणाऱ्या व्यक्ती. ए, तू तर काय बोलूच नका. या सगळ्याबद्दल तुला काय वाटतं ना हे माहिती आहे मला. आणि परिस्थिती एवढी जीवघेणी होती ना, तर मला विश्वासात का नाही घेतलं? हा, मला हे सगळं माझ्यासाठी केलंस ना तू, आणि मलाच नाही सांगितलंस. आधी सुद्धा नाही आणि नंतर सुद्धा नाही. मी तुला सारखा विचारत राहील, काही प्रॉब्लेम आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, मला सांग, मला सांग. फोनवर फक्त खोटी उत्तरं देत राहिलीस तू. बेंगलोरला जायचंय, नवीन जॉब आहे, दादाला भेटायला येऊ शकत नाही. याचं तात्पर्य एकच आहे, तू माझा विश्वासघात केलास, फसवणूक केलीस माझी. समीर, तू ए, कोणी वकिली करायची गरज नाही आहे. सगळं संपलंय.
हॅलो. हा शुभंकर बोलतोय रे. हां बोल शुभंकर. काय बोलू यार, मला कळत नाही माझे प्रॉब्लेम संपणार आहेत कधी. यु नो अमोघ, नवीन डेव्हलपमेंट झाली. तो समीर भारतात परत आला. व्हॉट? नुसता परत आला एवढंच नाही, इथे आला होता घरी. काय सांगतोयस काय? अश्विनी भेटली त्याला. ऑब्व्हियसली त्याचा गैरसमज झाला आणि रागाच्या भरात आला होता इथे. गॉड. खूप तमाशा झाला यार. नमिता होती? नो. नमिता ओके आता. मला काळजी वाटते ती अश्विनीची. अमोघ, तो समीर तिलाही टॉर्चर करणार. त्या बिचारीच्या नशिबात काय काय वाढून ठेवलंय समजत नाही. शुभंकर, अमोघ, मी नंतर फोन करतो तुला. या बाय. काय ग? काय झालं? कोणाचं नशीब? अगं, एक अमोघचा क्लायंट आहे. शाळेचं नशीबच फिरलंय सध्या. खूप प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात त्याला. तर आम्ही मदत करतोय. त्याच्याबद्दल अमोघशी डिस्कस करतो. ओके. ताराबाई, समीर, 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 समीर. रोहन, तू का माझ्या मागे येतोस? कारण तू माझा मित्र आहेस. रागाच्या भरात तू मला झिडकारत असलास ना तरी तुझ्या हिताच्या गोष्टी मी सांगणारच आहे. रोहन, या मॅटरमध्ये मला समजवण्यात काही अर्थ नाही. ओके, काही उपयोग नाही त्याचा. बर, माझ्याबरोबर कमीत कमी चहा घेशील? 2 कटिंग दे रे. समीर, मला 100% मान्य आहे की तुला धक्का बसलाय आणि तू अशा प्रकारे रिॲक्ट होणं अगदी नॅचरल आहे. पण जरा समजून घे यार, असं डोक्यात राग धरून काय उपयोग होणार आहे? अश्विनी तुला सांगितलं नाही, मान्य आहे, पण तिने ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी केल्या. यात अजिबात शंका नाही. समीर, तू तिला समजून घ्यायला हवंस यार. हे सगळं बोलणं खूप सोपं आहे रे. ही वेळ जर का तुझ्यावर आली असते ना तर तू काय केलं असतास मला माहिती आहे. माझी शेवटची आशा संपली. मला पाहिल्यानंतर समीरला त्रास होईल, राग येईल, तो मला नाकारेल हे माहित होतं मला. पण हे सगळं फक्त मला बघितल्यावर. मी असं का केलं? कोणत्या परिस्थितीत केलं? हे सगळं त्याच्या प्रेमापोटीच केलं हे कळल्यावर तो माझ्या बाजूने उभा राहील याची खात्री होती मला. पण नाही, त्याने मला जवळ सुद्धा नाही घेतलं. त्याच्या मिठीत शिरून रडायला हसूसले होते मी. तो मान फिरवून निघून गेला. मी हरले किटी. आता जगण्यातला अर्थ संपलाय.
करू मी या बाळाचं? असं काय करतेस आशू? शेवटी हे बाळ अनावरस म्हणूनच वाढणार. त्याच्या भविष्याचं काय? सगळ्यांनी केलेल्या चुकांची शिक्षा भोगतच त्याने जगायचं. त्याचं भविष्य सोड. मला माझं भविष्य काय आहे हेच माहित नाहीये. समीर माझ्यापासून दूर निघून जाणं म्हणजे माझ्या शरीरातून प्राण जाण्यासारखं. त्याच्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही. हे सगळं मलाच संपवायला हवं. मीच संपले तर सगळ्यांचे सगळे प्रश्न सुटून जातील. आशू, वेळ लागलाय तुला? माझ्या हातचा मार खाण्याची हौस आली आहे का तुला? हा, परत कधी आवाज काढलाच ना असा तर याद राख. असं सगळं संपवायला निघालीस? स्वतःला संपवणारी माणसं भित्री असतात आशू. आयुष्यात येणाऱ्या सिच्युएशन्सला घाबरत असतात ते. आणि तू घाबरणारी आहेस. माझी अशी तर हिंमत नाही. स्वतःच्या हिमतीवरच हे सगळं काही सोसून आज इथपर्यंत पोचले ना ती. मग आज असं सगळं संपायच्या भाषा करते. अशू, समीर असं सगळं टाकून बोलला म्हणून मला सांग, समीर अनपेक्षितपणे आला की आता या सगळ्या प्रकाराचा धक्का त्याला बसणार अगं. हो, आपणच त्याला वेळ द्यायला हवा ना या धक्क्यातून सावरायला. त्याला ऑलरेडी एक धक्का बसलाय. वर तू सगळं संपून टाकून आणखी धक्का देणार असतो. मला समीरने स्वीकारलंच नाही तर या सगळ्याचा काय उपयोग आहे? अगं थांब ना, थांब राजा. थोडे दिवस धीरानं घे ना सगळं. इतके दिवस धीर धरलंस ना. आणि आज समीर असं काहीतरी बोलला म्हणून स्वतःला संपवायला निघालीस. राजा, इतके दिवस धीर धरलास ना, आता थोडा आणखी धीर धर. आशू, पॉझिटिव्ह राहायचं. आणि मला पूर्ण खात्री समीर परत येणार. तुला हे एकटीला टाकून तो कुठेही जाणार नाही. नाही एकटीला टाकणार.